सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। शेवटी लाडक्या बहिणींसाठी 17व्या आणि 18व्या हप्त्याची खुशखबर आली। म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे बहिणीच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी 5 मिनिटांपूर्वी सरकारने दिली आहे। बहिणींची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे। खूप दिवसांपासून बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, पण आता बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ते पण 2 हप्ते एकत्र। आता बहिणीच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित बहिणीच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक महिलेला लाभ मिळणार आहे। एकही महिला या लाभांपासून वंचित राहणार नाही। तुमच्याकडे 4 चाकी गाडी असू द्या किंवा तुम्ही इतर योजनेचे लाभार्थी असू द्या, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तरी चालेल, सर्वांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे। कुठलीही अट, कुठलेही निकष आता या योजनेमध्ये राहणार नाहीत। सरसकट सर्व महिलांना लाभ मिळणार आहे। 17व्या आणि 18व्या हप्त्याचे 3000 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत। ज्या महिलांना अगोदर हप्ते मिळाले नाहीत अशा महिलांना देखील या योजनेचे हप्ते आता सुरू होणार आहेत। सध्या तरी एकही महिला योजनेतून बाहेर केली जाणार नाहीये। आज या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। या 5 बँकांमध्ये तुमचे जर खाते असेल तर आज कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। बघा, हे 12 जिल्हे आणि या 5 बँका ज्यामध्ये आज पैसे सुरू झाले आहेत। उर्वरित जिल्हे आणि बँकांमध्ये उद्या आणि परवा पैसे जमा होतील। शासनाकडून लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आज नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे सुरू झाले आहेत। आजचे 12 जिल्हे आणि 5 बँका कोणत्या हे लगेच जाणून घेऊया। कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने निधी मंजुरीचा GR काढला होता। आणि जसे की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की निधी वितरित करण्याचा GR काढल्यानंतर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत असतात। त्यामुळे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती आजपासून सुरू झालेला आहे। आता 3 दिवस ही प्रोसेस अशी सुरू राहणार आहे। आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी GR काढून 4 ते 5 दिवस झाले असल्यामुळे आजपासून आता हप्ता हा सुरू झालेला आहे। या 12 जिल्ह्यात आणि या 5 बँकांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित 3000 रुपये सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा। 17वा आणि 18वा हप्ता जमा करण्यासाठी आता उशीर करू नये। आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 17वा आणि 18वा हप्त्याचे पैसे जमा झालेच पाहिजेत। कारण की लाडक्या बहिणी खूप दिवसांपासून या हप्त्यांची वाट पाहत होत्या। त्यामुळे आता या हप्त्याला खूप उशीर झाला आहे, परंतु आता मात्र एक क्षणही उशीर करता कामा नये। आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लगेच हे पैसे तात्काळ जमा करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी देखील दिलेले आहेत। म्हणजेच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 17वा आणि 18वा हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला पाहिजे असे तातडीचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। सोबतच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आणि शक्य होईल तेवढ्या लवकर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे 3000 रुपये जमा करावेत। म्हणजे येत्या 48 तासात बहिणीच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले पाहिजे। कारण आपण या ठिकाणी पुन्हा सत्तेत आलो, यामध्ये लाडक्या बहिणींचे खूप मोठे योगदान आहे। त्यामुळे लाडकीच्या हप्त्यासाठी पैशांची तरतूद करून ठेवलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी सरकारने आधीच उपलब्ध केला आहे। म्हणून आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात लगेच जमा करण्यात यावा। आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्त्याचे पैसे जमा करा असे उपमुख्यमंत्री यांनी देखील प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या 48 तासात महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आज आदित्यताई तटकरे पूर्व महिला व बाल विकास मंत्री यांनी देखील सर्व लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना खुशखबर दिली आहे आणि ती म्हणजे या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाही। या योजनेत जेवढ्या पण महिलांनी अर्ज केले आहेत, म्हणजेच आतापर्यंत या योजनेत 2,50,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत, त्यांना सर्वांना हप्ता वाटप होणार आहे। केवायसी झाली असेल किंवा झाली नसेल तरी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना आजपासून जो काही हप्ता सुरू झालेला आहे तो त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। ज्या महिलांच्या पूर्वी लाभ बंद झाला होता अशा महिलांच्या बँक खात्यावरती देखील या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। या ठिकाणी बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये भीती होती की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता आजपासून सुरू झाला आहे, परंतु तो हप्ता आम्हाला मिळेल की नाही, कारण की अजूनपर्यंत आमची या ठिकाणी केवायसी झालेली नाहीये। तसेच ज्या महिलांना वडील किंवा पती नव्हते अशा महिलांची देखील या ठिकाणी अद्याप केवायसी झाली नव्हती, कारण की त्या ठिकाणी अशा महिलांची केवायसी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ऑप्शन शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला नव्हता। परंतु आता त्या ठिकाणी ऑप्शन देखील आलेला आहे। परंतु जरी त्यांची केवायसी झाली असली तरी आणि झाली नसली तरी देखील
त्यांना मात्र या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा दिला जाणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापासून कुठलीही महिला वंचित राहणार नाही असे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। आणि लाडकी बहीण योजनेत कुठल्याही प्रकारचा बदल देखील होणार नाही आहे। तसेच ही योजना पुढे देखील सुरू राहणार आहे आणि उलट आता या ठिकाणी जे काही 1500 रुपयाचे अनुदान बहिणींना मिळत आहे ते अनुदान आता लवकरच 2100 रुपये होणार आहे असे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे। योग्य वेळी आम्ही या अनुदानामध्ये देखील वाढ करणार आहोत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील त्या ठिकाणी प्रसार माध्यमांसोबत म्हटले आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला सर्वांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे। तुमच्याकडे 4 चाकी गाडी असू द्या, काही हरकत नाही, तुम्हाला या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला नुकतेच आदेश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा आणि आता हा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे। कोणतीही लाडकी बहीण या हप्त्यापासून वंचित राहणार नाही, परंतु सुरुवातीला मात्र या ठिकाणी हप्ता राज्यातील फक्त 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना दिला जाणार आहे। सोबतच या 5 बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना आजपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्या महिलांना आज हप्ता येणार नाही त्यांनी काळजी करू नका। या हप्त्याचे वितरण सलग 3 दिवस चालणार आहे। सुरुवातीला हा हप्ता राज्यातील 12 लहान जिल्ह्यांमध्ये आणि या 5 बँकांमध्ये वाटप सुरू होणार आहे आणि नंतर उर्वरित सर्व जिल्ह्यांना आणि बँकांना देखील या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे। तर आता या ठिकाणी सुरुवातीला आजपासून जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे तो सुरुवातीला कोणत्या राज्यातील आणि कोणत्या बँकांमध्ये जमा केला जाणार आहे याबाबत आता आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला हा जो काही हप्ता आहे तो 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना दिला जाणार आहे। परत उर्वरित जे काही जिल्हे असतील त्यांना उद्या पैसे मिळतील, त्याचप्रमाणे परवा देखील या ठिकाणी पैशांचे वाटप असे सुरू राहणार आहे। तर आजचे जे काही 12 जिल्हे आहेत ते कोणते आहेत चला जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला हिंगोली जिल्हा घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देखील या ठिकाणी आज पैसे जमा होतील। त्याचप्रमाणे अकोला जिल्हा, पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा, त्याच्यानंतर रायगड जिल्हा, तसेच धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, गोंदिया, सांगली, सातारा आणि शेवटचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली जिल्हा। तर असे हे जे काही लहान लहान जिल्हे आहेत यांच्यामध्ये लाभार्थी संख्या ही कमी आहे। असे हे 12 जिल्हे आज घेण्यात आलेले आहेत। आज या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। त्याचप्रमाणे जर या लाभार्थी महिलांचे बँक खाते आता या 5 बँकांमध्ये असतील तर आजच तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला 3000 रुपये जमा झाल्याचा SMS हा येणार आहे। तर त्या पुढील 5 बँका कोणत्या आहेत चला जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारताची सर्वात मोठी बँक आहे। या बँकेचे व्यवहार कुठल्याही क्षणी बंद राहत नाही। त्यामुळे या ठिकाणी या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना आज पैसे जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक देखील अतिशय चांगल्या प्रकारची अशी बँक आहे आणि या बँकेचे व्यवहार हे अतिशय सुरळीतपणे सुरू असतात। त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांचे देखील पैसे जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे पोस्ट पेमेंट बँक या बँकेत बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे उघडलेले आहे आणि तेच खाते लाडक्या बहीण योजनेसाठी दिलेले आहे। तर या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती देखील पैसे आज जमा होतील। त्याचप्रमाणे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे जमा होतील। त्याचप्रमाणे शेवटची आणि 5वी बँकमध्ये इंडियन बँकेत देखील या ठिकाणी पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, इतर ज्या काही बँका आहेत त्यांच्यात देखील पैसे तुम्हाला जमा होणार आहेत, परंतु आज जर जमा झाले नाही तर उद्या किंवा परवामध्ये या 2 दिवसांमध्ये तुमचे पैसे 100% या ठिकाणी जमा होतील।